सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद. खऱ्या अर्थानं या समुद्र तटावरती वसलेली आणि कोकण पट्ट्यामध्ये कोकण पट्ट्याचे आराध्य दैवत या भागचे एक दैवत देवी म्हाळसा देवीच्या पालखीमध्ये आज होत असलेला हा गोवा धनगर समाज सेवा संघ आयोजित केलेला गुणवंताचा सत्कार असू दे, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार असू दे आणि अन्य कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, याच्या निमित्तानं जमलेले व्यासपीठावरील मान्यवर काकडे साहेब असू देत, सागर महाराज असू देत, आमचे 5 वेळा निवडून आलेले कोळेकर साहेब असू देत, बाकीचे सगळे मान्यवर किंबहुना आणि समाजाचे पदाधिकारी आणि विशेष करून साहेब जे घरी राहिले ते कोण आहेत मला माहिती नाही, पण जे जमले ते खरे आपण मावळे ते जे कानाकोपऱ्यात कुठे धरून बसले किंबहुना टीव्हीच्या पुढे असतील, मोबाईलच्या नादात असतील असू देत, पण बाबा जर काकडे साहेब असू देत तर ते 200-250 किलोमीटरवरून इथं आपल्यासाठी आलेले. मी जवळजवळ 250 किलोमीटरवरून तुमच्यासाठी आलेलो आहे. जर साहेब आम्ही इतक्या लांबून तुमच्यासाठी येत असेल, मराठी माझं कळते ना तुम्हाला, जर आम्ही इतक्या लांबून तुमच्यासाठी येत असेल तर तुम्ही तुमच्या भागात तुमच्या पांढरीत असून एक नाही ही सर्वात मोठी खंत आहे. आलेल्यांचा आभारच आहे, आलेल्यांचं अप्रतिम स्वागत आहे, पण न आलेले तर मी तर म्हणेन हे जे लाख मुलाचे शब्द आहेत हे ते ऐकण्यासाठी दुर्भाग्यवंत आहेत. जे इथं आले त्यांना खात्री आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय. जर आपण समाजाचं देणं लागत नाही तर राष्ट्राच्या सुद्धा आपण कुटुंबाचे लायकीचे राहू. असो तर धनगर समाज साहेब स्वाऱ्या मी प्रथम थोडस माफी मागतोय की मगाशी कुणीतरी थोडस म्हटलं की आपल्याला तुच्छ समजतात. नेवर मी म्हणीन नाही रे बाबा, धनगर समाज हा देवकुळाचा समाज आहे. कशाचा समाज आहे हा? देवकुळाचा आहे. या भारताची सर्वोच्च घटना ज्या जाग्यावरती लिहिली गेली, ज्या जाग्यावरती सर्वोच्च पीएम असतात, राष्ट्राध्यक्ष बसतात, ती जागा आपल्या साहेबांनी मगाशी सांगितलेलं आहे ती धनगर समाजाची आहे. मग आपला समाज जर इतक्या खालच्या वर्गाचा असता, जर तुच्छ असता तर त्या पवित्र ठिकाणी पवित्र जागा आपल्या समाजाची आपण देऊ केली असती का? नाही देऊ केली असती. ती जी जागा आहे आपल्या समाजाचे आद्य म्हणजे जे फाउंडेशन म्हटलं जातं ते चंद्रगुप्त मौर्य होय, ज्यांची प्रतिमा आपल्याला आदर्शवत ठरतील असे सम्राट अशोक हे आपल्या समाजाचे जोड. खऱ्या अर्थानं सनातन धर्माची आपली पताका, आपण की सनातनवादी आहोत. कुठल्याही हिंदूला वाईट वाटायची गरज नाही. आम्ही हिंदू आहोत. अरे बाबा मला पण म्हणायचं आहे खऱ्या अर्थानं सनातन धर्माची पताका आणि हिंदू धर्म स्थापित जर पुनर्जीवित कोणी केला असेल तो माझ्या धनगर समाजाने केलेला आहे. नेपाळ पासून साहेब, नेपाळला कुठलं मंदिर आहे? पशुपतीनाथांच्या पासून कन्याकुमारीपर्यंत असणारे जे ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे ती माझ्या अहिल्या देवीनेच पुनर्वृत्ती
बांधणी स्वखर्चातून केलेली आहे. हे कुणालाही जमलेलं नसतं. हे कुणी केलेलं आहे? माझ्या अहिल्या देवीने केलेलं आहे. मग या अहिल्या देवीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? मल्हार होळकरांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? यशवंतराव होळकरांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. गोव्याच्या जमान्यात माहिती आहे का साहेब? नाही असं चालणार. मी तर बघितलं आल्यानंतर प्रत्येक जण आपण आरक्षणावरती बोलतो. आरक्षण ही काळाची गरज आहे. अगदी बरोबर आहे. समाजाच्या प्रवाहात जायचं असेल तर आरक्षण ही जमेची बाजू आहे. ही फार मोठी लढाई आहे. ही संपूर्ण भारतभर राबवायला पाहिजे. एकटीच बळ पाहिजे. पण इथं जसं आपल्या देवी दैवतांचे आपण फोटोपूजन केलेले आहे त्या पद्धतीने आपल्या राष्ट्रपुरुषांचे आपल्या समाजाचे आद्य क्रांतिकारक आहेत. अहिल्यादेवी असतील, मल्हार होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील आणि आता खरे अर्थाने दादा तुम्हीच मनाला पाहत असू दे. कारण असं एक म्हण आहे की धनगर हा अडका तो नाही रे बाबा. धनगर अडका नाही. धनगर हा तुम्हाला कुठून रे त्याच्या एका शहा पण नाही. अरे बाबा ज्यानं मुंबईचा रस्ता दाखवला तो धनगरच. त्या गोऱ्यांना फिरले पण आडव्या बुद्धीचे इंजिनियर बनायचे ते त्यांना रस्ता दाखवत होता. पण माझ्या शिवरोबा धनगराला वाढ केली. तुम्ही सुद्धा कोकणात उतरताय म्हणजे घाटमाथ्याला आपण उतरतोय. सर्वस्वी जे वाटा जे आहे ते आपल्या मेंढपाळानेच दाखवलेले आहे. मग धनगर आडायला काय शाळा याचं उत्तर आपण शोधायला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका. आपण स्वतःला कधीच कमी लेखू नका. कारण सांगतो तुम्हाला ज्या संप्रदायामध्ये आपण कपाळाला भंडारा लावून घेतो तो बिरोबा आपला देव आहे. तो सतयुगामध्ये आलेला आहे. जर आपली जात उच्च असती किंवा अनिष्ट प्रतीचे जर उल्लंघन करणारे असतील तर आपल्यामध्ये देव अवतार धारण केले नसते. नाही केले असते. आज ज्या जगामध्ये ज्या देवाचा महिमा साता समुद्रापार जाऊन पोचलेला आहे सगळ्यांचा लोंढा त्या देवाकडे लागलेला आहे. त्या देवाला सुद्धा आपल्या जमातीमध्येच अवतार कार्य घेतले. मग आपला धर्म श्रेष्ठ की कनिष्ठ? आपला धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. खऱ्या अर्थानं सनातन धर्माची पताका जर कोणी फडकवली असेल तर ते धनगर समाजाला फडकवलेली आहे. आपला समाज हा भोळा आहे. आपला समाज हा भक्तिवान आहे. म्हणून या देवाने सुद्धा आपल्या समाजामध्ये अवतारे कार्य निर्माण स्वतःच करून जगाला प्रकाश पाडून दिलेला आहे. जसं देवानं आपल्या समाजामध्ये अवतार धारण करून आपल्या समाजाची उन्नती केली तशी सुद्धा माझं मत आहे आपल्या समाजामध्ये जे नेतृत्व करणारी मंडळी आहेत पुणेकर साहेबांसारखे असतील, काकडे साहेबांसारखे असतील, पडळकर साहेबांसारखे असतील, राम शिंदे साहेबांसारखे असतील, यांनी सुद्धा पुढे येऊन आपल्या समाजाला आरक्षण देऊन एक मोठी क्रांती केली पाहिजे. आणि ही काळाची गरज आहे. कारण आपल्या सुद्धा समाजामध्ये लोक अधिकारी झाले पाहिजेत, इंजिनियर झाले पाहिजेत, डॉक्टर झाले पाहिजेत. ही मला सुद्धा मनापासून वाटतंय. पण या एका गोष्टीवरती मी थोडस पुढे जातो. बघा आपला समाज इतका पवित्र आहे म्हणून या 33 कोटी देवाने विचार केला साहेब. आता मूळ मुद्द्यावरती येतो. माझं प्रवचन म्हणजे काय?
व्यासपीठाचा असेल, 33 कोटी देवाने विचार केला की आपण एवढी सुंदर सृष्टी निर्माण केलेली आहे, या सुंदर सृष्टीचं संरक्षण आणि याला वाली कोणतरी पाहिजे, याला दाता कोणतरी पाहिजे, म्हणून या कलियुगामध्ये एक चमत्कारिक गोष्ट आणि घटना घडून गेली. कारण हे सतयुग आहे, हे त्रेतायुग नाही, हे आहे कलियुग. म्हणजे या युगामध्ये देवांचा हस्तक्षेप चालत नाही, तर हस्तक्षेप चालतो कोणाचा? हस्तक्षेप चालतो कलीचा. कली म्हणजे कोण? बघा, ज्यांना इथं वाटतंय की इथं आल्यानंतर काहीतरी ऐकायला मिळेल, आपल्याला काहीतरी बोध घ्यायला मिळेल, हा जरा चांगूल पडा. आणि ज्यांना असं वाटतंय की या कार्यक्रमाचा आपल्याला काय मिळणार आहे, काय तिथं आपण घेणार आहोत, ती म्हणायची आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कधी संचार करते. म्हणून असं त्यांच्यासाठी टाळ्या नको. त्याने उद्या ऐकावं, हा दिवस पुन्हा नाही. साहेब, या कलियुगात मध्ये कोणतरी वाणी पाहिजे. म्हणून मी सांगते, जरी तुम्हाला काल्पनिक जरी वाटत असेल तरी त्याच्यामध्ये तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रानं डोकावून बघितलं तर तुम्हाला ती वस्तुस्थिती खरी वाटेल. होय ना, की या कलियुगात या आपल्या सृष्टीचं संरक्षण करणारा कोणतरी, न्याय देणारा कोणतरी वाली पाहिजे. म्हणून धनगर समाजाची निवड केली देवाने सुद्धा. सतयुगात सुद्धा बिरोबाच्या माध्यमातून देवाने धनगर समाजाची निवड केली. म्हणजे सतयुगापासून फार कलियुगापर्यंत देवाने आपला विचार केला. म्हणून या धनगर समाजामध्ये बाळूमामा नामक संत अवतार धारण केले. कलियुगातील शेवटचं सत्य, कलियुगातील अंतिम सत्य म्हणजे देव बाळूमामा होय. कलियुगातील अंतिम सत्य म्हणजे बाळूमामा होय. हे कुणाच्या समाजामध्ये आहे साहेब? आहे ना? मग आपला समाज हा दातृत्वान आहे, कर्तृत्वान आहे, गोळा आहे, भक्तिवान आहे. म्हणून अशा या समाजामध्ये भगवंताला अवतार धारण केला. कशासाठी बाबा? साहेब तुम्ही बघा, रात्री साहेबांनी आदमापूरमध्ये बघितलेलं आहे. 18 पगड जाती, जात नाही, पात नाही. तुमच्या ख्रिश्चन समाजाची ती सुद्धा लोक गोव्याची भरपूर आमच्या आदमापूर गावी, आदमापूर क्षेत्राला येतात आणि ते स्वतः मला सांगितलेलं आहे तुम्ही ख्रिश्चन समाजाचा आहे. मग मला सुद्धा तुम्ही खरंच वाटते. मी साहेबांना साहेब विचारलं की तुम्ही आदमापूर येऊन गेला काय? ते म्हटले नाही मिळालं साहेब, मला या येता आलं. निमंत्रण दिलं साहेब, असं नका करू. एवढ्यासाठी फक्त सांगतोय, या माझ्या देवानं कुठल्याही प्रकारचा कर्मकांड केला नाही, कुठल्याही प्रकारचा जप केला नाही, कुठल्याही प्रकारचं तप केलं नाही. फक्त शेळ्या मेंढ्यांची निश्चितपणे सेवा केली तरी सुद्धा देव पण मिळवता येत हा धडा घालून दिला या जगाला. तुम्ही वाचा पुस्तक, नाहीच केलं कर्मकांड, नाहीच केलं यज्ञ, नाहीच केला जपमाळ, फक्त केली माझ्या शेळ्या मेंढ्याची निश्चितपणाने सेवा. आणि तेवढ्यावरती देव प्रसन्न झाले. म्हणते हे बाळगंगा, तुझ्या मुखातून गेलेला शब्द कधीच वाया जाणार नाही. तुझ्या मुखातून गेलेला शब्द म्हणजे बाणा, रामाच्या, प्रभू रामचंद्राच्या बाणातून जसा बाण सुटतो आणि तो त्रिकाळ खाच होतो आणि समोरच्याचा वेध घेतो, तसा आपला शब्द असणार असा भगवंताने दिलेला आशीर्वाद
या कलियुगामध्ये बाळूमामा होय. म्हणून म्हणतो मी बाळूमामा हे कलियुगातील साहेब अंतिम सत्य आहे. आणि आपल्या धनगर समाजाला ऊर्जित अवस्था बरोबर आणलेली आहे साहेब. मी प्रामाणिकपणे सांगतो बरोबर आहे की काही वर्गाने आपल्याला तुच्छ समजलं होतं, कारण आपण कोणी हिरगवाडी म्हणजे काय की मेंढराच्या पाठीमागे राहूशात आंघोळ करायची सुद्धा विसरून आपला समाज जातो. एवढा तळमळ केलं त्या शेऱ्या मेंढ्यांची आपल्या गायांची इकडे गायला पाहतात, शेऱ्या मेंढ्या कमी पाहतात. म्हणून आपल्याला थोडंसं काय म्हणतात येडगावा धंदेर आहे. अहो आपण आहेच, म्हणूनच देव माझ्या आमच्या समाजामध्ये अवतार धारण करतो आणि त्याला आम्ही पात्र ठरतो. मग त्या समाजाला काय कळलं आहे, देवा धर्माला कळलं गेलं आहे की हा समाज किती भोळा आहे, हा समाज इतर सुविधांच्या पासून किती मागासलेला आहे. आणि या समाजाला किंवा मुख्य प्रवाहात आणून ठेवायचं असेल तर आरक्षण पाहिजेच आहे. पण ते नुसतं म्हणायचं प्रत्येकाने. मी साहेब यशवंतराव महाराजा यशवंतराव होळकरांची जयंतीच्या निमित्तानं मला सुद्धा बोलत होतो. चौकामध्ये आपल्या बिंदू चौकामध्ये सगळ्यांची भाषणं झाली आणि ज्यावेळी माझा नंबर आला आपल्या महाराष्ट्रात आणि विशेष करून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्या संघटना, माझी यशवंतराव होळकरांची संघटना, साहेबांची मला होळकरांची संघटना, कोळेकर साहेबांची, महाराणी आई होळकरांची संघटना, सगळ्या संघटना. आणि याचा लाभ कोण गेला, ही राजकीय लोक गेला. म्हणून मी त्याला स्पष्ट करून म्हटलं त्या संघटना ज्यावेळी एकत्र येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कधीच आरक्षण मिळणार नाही. कारण याचा गैरफायदा लोक घ्यायला लागले. तर साहेबांनी सुद्धा मला सांगितलं की इथं जरी दोन संघटना असल्या तरी आम्ही वरच्या लेवलला येत असतो. खऱ्या अर्थानं आम्हाला काकडे साहेबांना मला सुद्धा आनंद होईल की ज्यावेळी गोवा धनगर समाज, गोवा हा केवढा मोठं राज्य आहे नाहीच आहे, हा छोटं राज्य आहे. पण छोट्यापासून मोठी क्रांती करूया. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जे दोन संघटना म्हणता त्या ज्यावेळी एकीचं बळ टाकून गोव्याच्या तख्ताला एकीची धडक ज्या दिवशी मारशिला त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्यामध्ये एकीचं बळ कमी पडतंय. महाराष्ट्रामध्ये 1707 संघटना आहेत साहेब. मी त्या संघटनेचा अध्यक्ष, मी या संघटनेचा खजिनदार, मी त्या महासेनेचा सहसेनापती. मी प्रत्येक आमच्या समाजातल्या नेत्यांना खासगीमध्ये सुद्धा हे सांगतो साहेब, आपल्याला जर आरक्षण मिळवायचं असेल किंवा आपला समाज जर पुढे आणायचा असेल तर आपल्यामध्ये एकीचं बळ पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही. मी देवावरती बोलू का बोलू साहेब, मी बाळूमामाची महिमा माहिती थोडी सांगू का? म्हणजे जेवायला उशीर होतो ना. तर बाबा खऱ्या अर्थानं या कलियुगाचं संचलन करण्यासाठी धनगर समाजामध्ये जर देव अवतार धारण करत असेल तर आपला समाज हा तुच्छ नाही आहे, आपला समाज हा पवित्र आहे. आणि अशा पवित्र समाजामध्ये देव अवतार धारण करतो आणि जगाचं कल्याण करण्यासाठी आदमापुरात जगाचं दप्तर वाचत प्रति पंढरपूर असं जे समजलं जाते आदमापुरात देव मला विसावला जातो. तर अशा ह्या देवाची महिमा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. बघा बाळूमामा एक असं दिवस बाळूमामा देणार आहे साहेब. मला वाटतं तुमच्यापर्यंत थोडं राजकीय तुम्ही आला आहे, तर प्रत्येकाने बाळूमामाच्या बरोबर मला आमदारकी मिळू दे, मी खासदार होऊ दे, मला मंत्रीपद मिळू दे, धनगर समाजापेक्षा इतर समाजाची लोक देवाकडे मागून नवस करून जातात आणि त्यांचं नवस सुद्धा पूर्ण होतंय. तर याचं कारण म्हणजे या कलियुगामध्ये
चालता बोलता देव. कसला म्हणतोय देवी? चालता बोलता देव. मागणी तसा पुरवठा करणारा. जसा तुमचा आंदोलन असेल तसा प्रश्न तुमचा मार्गी. पण तुमची भक्ती कशी पाहिजे, तुमची श्रद्धा कशी पाहिजे. मला सच्चे वाटतं कोणीकडे साहेब वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे होता. आज मला वाटतं 70% गोव्याचे लोक आदमापूरला येतात. तुम्ही सोडून वाईट वाटतं. मी साहेबाला म्हटलं साहेब तुम्ही आदमापूरला आला का, पण ते भाग्यवंत आहे. ते भाग्यवंत आहे की त्याला निमंत्रण आम्ही देतोय आणि त्याला भाकणूची परत साहेब दिलेली आहे. तीच भाकणूक ऐकण्यासाठी हजारो लाखोची बघायची जमलेली असते. म्हणजे ते इतर भक्तांच्या पेक्षा त्यांच्यावरती असणारी कृपा दृष्टी बाळूमाची खूप मोठी आहे. असे अनेक भक्तांच्या वरती त्यावेळी साहेब बाळूमाची कृपा दृष्टी झाली. त्याच्यातले काही किस्से तुम्हाला सांगतो. हा देव काही शाळेत गेला नाही. या देवाला साहेब त्यांच्या वडिलांनी आई वडिलांनी शाळेत घालायचा प्रयत्न केला. माझ्या देवानं पाठीवरती र सुद्धा अक्षर लिहिलं नाही. पण ज्यावेळी बकऱ्यामध्ये भजन कीर्तन घ्यायचे बाळू महाराज असतेवेळी त्यावेळी संस्कृत मध्ये असणारे वेद बाळू मामा चटकन म्हणून दाखवायचे. बाळूमा शाळेत गेलेत का? नाही शाळेत गेलेत. इतर मुलांच्या सारखं आई वडिलांना वाटत होतं की इतर मुलं कशी शाळेत जातात तसे आपला हा बाळू सुद्धा शाळेत जावा, शहाणा व्हावा, 4 गोष्टी शिकाव्या. पण माझा देव का शाळेत जायला तयार नाही. म्हणून या देवाला घरच्या 3 गायी होत्या साहेब. गाई राखण्याचं काम दिलं. आता आपण इकडे गाई राखतो. पहिल्या प्रथम जर देवाला काय राखले असतील तर बाळूमामाने गाई राखले. साहेब तुम्हाला पटणार नाही, ज्यावेळी बाळूमामा गाई राखण्याची जात असत त्यावेळी ती इतर मुलांच्या राजेबात कधीच विसरणार नाही. बाळूमामांचा हा सौताचा स्वभाव. काही गोष्टी थोडेसे मराठी आहेत तुम्हाला समजलं. सौता स्वभाव म्हणजे काय होता? म्हणजे आता सुद्धा इथे काही लोक आहेत ऐकणारे ऐकणाऱ्यात, जेवणारे जेवणारे आणि गप्पा गोष्टी मारणारे मारणारे. त्याला म्हणायचं सौता स्वभाव. म्हणजे इतरांच्या पासून वेगळं राहायचं. बाबळीचं उंच झाड दिसलं तर त्या झाडावरती बाळूमामा चढून बसायचे आणि म्हणायचं, म्हणजे असणाऱ्या सवंगड्यांना म्हणायचं की बाबा हो हे माझ्या देवाचं शिखर आहे. आता मला सांगा बाबळीचं झाड ते काय देवाचं शिखर असेल का? बाबळीचा काटेरी चापा पडलेला असायचा त्याच्यावरती घुंगडा करायचं आणि म्हणायचं त्यात झोपायचं आणि बाळूमामा म्हणायचे की ही माझ्या देवाची गादी आहे. बघा काटेरी बाबळीचं काटे कसे असतात? टोकदार असतात. ते ती देवाची गादी आपण म्हणू शकतो का? तुमचा जर मुलगा असा म्हणायला लागला तर तुम्ही काय म्हणणार? शहाणा बनणार काय खुळा बनणार साहेब? आता जाऊ वाटतं का तुम्हाला? आता जाऊ वाटतं का? तर तुम्ही म्हणणार मुलग्याला कदाचित भूत बाधा झाली आहे, नाही तर डोकं फिरलाय. स्वतःचे आई वडील बाळूची खुल्यात गणना काढत होते. बाबा हो कुणाला नाही वाटणार? काट्याच्या कुंपणावरती झोपण्याची जागा आहे का? आहे का? आहे नाही ना. झाडाचं उंच शेंड आहे ते काय देवाचं शिखर आहे का? नाही आहे. पण इतर मुलं म्हणायची हा खुळ्यावानी वागतोय म्हणून हा खुळा बाळू. म्हणून गावामध्ये बाळू मामांना खुळा बाळू हा टोपण नाव पडलं, प्रसिद्ध झालं माझ्या देवाला. माझ्या देवाला पहिली उपमा आणि पदवी जर काय मिळाली असेल तर
खुळाबाळू. श्रीकृष्णाला कशी नाव आहे? रणछोड. म्हणजे रणछोड यानी की रण से भाग गया. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला समजणार, काय तर नाही समजणार. खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाचं पात्र वाचा. श्रीकृष्णाला रणछोड ही पदवी दिली आणि बलरामाने विचारलं, देवा तुम्ही रणांगणातून पळून का? अरे दाऊजी, श्रीकृष्ण म्हणाले बलरामाला, दाऊजी मी जर रणांगणात पळून जर नाही आला असतो तर मला रणछोड ही पदवी मिळाली नसती. रणछोड यानी की रणांगणातून पळून जाणारा श्रीकृष्ण. देवानं ती सुद्धा पदवी आपल्याला बहाल करून घेतली. देवाने चोरटा तसं बाळू म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो कळण्यासाठी, हा विषयांतर होईल असं नाही. तर देव हा पदवी बहाल करून घेतो, भक्तांचं सहन करून घेतो. लहानपणीच बाळू मामाला खुळाबाळू म्हणून पंचक्रोशीत म्हणून आले. असं वागत असताना त्या झाडावरून जर बाळू पडून गेला तर त्याला काय जर झालं तर हे नाव कुणावरती येणार? त्या सवंगडी यांच्या वेळेला. मग ते सवंगडी घाबरणार आणि काय करणार? बाळू मामाच्या आई वडिलांना जाऊन सांगणार की तुमचा बाळू हा झाडाच्या शेड्यावरती चढून बसतो आणि म्हणतो की माझ्या हे देवाचं शिखर आहे, पण तिथून जर खाली जर पडून काय जर झालं तर मागच्यावरती नाव येणार, म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आई वडिलांनी सत्कार करायचा काय? तुमचा सत्कार करायचा नाही ना? काही केल्यात बाळू सुधरत नव्हते. मग बाळूमाच्या आई वडिलांनी विचार केला की आपला मुलगा शाळेत जात नाही, गायला नीट राखत नाही, राखाय गेला तर अशा पद्धतीने खोड्या करतो, तर याला काय करायचं? काय करावं पाहिजे? बाळूमाची पोथी वाचलाय? खरं सांगा, कोळेकर साहेब म्हणत असतील हा काय प्रकार मी नाव कुठं ब्रह्मपुटावर गेला, सगळं माझ्यावरतीच येत आहे, पण करणार काय? तुम्हाला हे सगळं माहिती करून आत्मापडा पाठवायचा. अगोदर माहिती, अगोदर ज्ञान आणि मग बाळूमामा. म्हणजे असं जर कुणाला जर हे ऐतिहासिक अनुभव जर मिळाला असेल तर कोळेकर साहेबांना नक्कीच. कोळेकर साहेब मी म्हणेन सेम राहिले हो, पण कॅबिनेट मंत्री व्हा आणि होणारच, हा आमच्या तोंडून गेलेला शब्द आहे. म्हणून हे तुम्हाला सांगावं लागेल. मग साहेब हा वेळ होतोय, आई वडिलांनी विचार केला म्हणाला की आपलं पोरगं असं साहेब सुधारणार नाही, फक्त बाळू एक थोडंसं साधारण साहेब सांगा, जास्त नाही सांगतो. आई वडिलांनी विचार केला म्हणाला की याला आता आपण आपल्या हलाखीची परिस्थिती आहे, याला आपण घरी घेऊया, दुसऱ्याच्या आपल्याला चाकरी ठेवल्याशिवाय हा बाळू आपला शुद्धीवरती येणार नाही, याला समाजाच्या 4 गोष्टी समजणार नाहीत, तरी याला आपण काय करायचं? घरी ठेवायचा. म्हणून बाळूमामाच्या हाताला धरलं आणि घरी ठेवण्यासाठी घेऊन चाले. आणि बाळूमामा आपल्या आई वडिलांना म्हणताय, हे बाबा आई मला दुसऱ्याच्या अन्नावरती गडी ठेवू नका, दुसऱ्याच्या अन्नावरती गडी ठेवू नका. घरच्या 3 गायी आहेत, त्याच्यामध्ये फक्त 2च गायी घेऊन द्या. त्या 5 गायीच्या मी 100 गाया करून दाखवतो आणि बाळूधंडाचा राज एवढा बघण्यासाठी जग दुनियातले लोक येतात. वा वा वा. बाळूमामाचे वडील म्हणजे किती शहाणा झाला मुलगा माझा, नुसतं गडी ठेवायचं नाव काढलं तर किती तत्वज्ञान, किती शहाणा. आणि जर खरोखरच जर गडी ठेवला तर समाजाचं ज्ञान येईल, व्यवहार ज्ञान येईल आणि समाजामध्ये आपल्याला खुळाबाळूचे म्हणतात
तो डाग या बाळूला पुसून जाईल म्हणून बाळूमामांचं ऐकलं नाही. ती नीती हो कशी ऐकून येईल, कशी ऐकून येईल. पण बाळूमामांचं म्हणणं त्या आई वडिलांनी ऐकलं नाही म्हणून बाळूमामांना ज्या अक्कोळ गावचे आणि पंचकृषीचे मोठे प्रसिद्ध व्यापारी आज एक गुंठाही शिल्लक नाही. ज्यांच्याकडे 150 एकर जमीन होती, 100 नोकर त्यांच्या एकूण वाड्यामध्ये आणि व्यापारामध्ये काम करत होते. अशा ठिकाणी बाळूमामांना गायला राखण्यासाठी पोटाच्या अन्नावरती गडी ठेवणं. साहेब तिथं सुद्धा गडी ठेवायला गेल्यानंतर त्या चंद्रवर शेतीने विचारलं तुमच्या बाळूला मालक कशाने घेऊन आलाय. तर मालक हा बाळू थोडासा खऱ्याने वागतोय तेव्हा तुमच्या गडी लावले म्हणजे ते सुधरल. अरे म्हटलं याला काय येतच का, सगळं गाव सगळं खुलं राहतंय आणि माझ्यात हा काय काम करणार. नको जी असं करू नका, गरीबाला कोण मागे असणार, तुम्हीच असणार ना. बरं ठीक आहे म्हटले तुझ्या बाळूला गडी ठेवून घेतो पण याला मी पगार वगैरे काही सुद्धा देणार नाही. साहेब ज्या देवाला गडी ठेवून घेऊन पगार न दिला त्याच देवाच्या नावावरती आज हजारो नोकर पगार घेतात. साहेब बकऱ्यामध्ये असू देत, बाळूमामांचे वेगवेगळ्या देवस्थानामध्ये असू देत किंवा आदमापूरमध्ये असू देत. बरं साहेब नॉट एनिथिंग न्यूज म्हणजे खरोखर ही जी गोष्ट जी आहे कल्पनेच्या पलीकडे आहे. देवावर आपल्यावरती घाव टाकून घेतो. टाकीचे घाव सुटल्याशिवाय देव काय येत राहील ते याच म्हणतात. ज्या देवाला पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या घरामध्ये गडी राहावं लागतं त्याच देवाच्या नावावरती आज लाखो लोक प्रसाद घेतात. रोज लाखो लोक म्हणतात तर काय वाव होणार नाही. बकऱ्यामध्ये असू देत, अनेक ठिकाणची मंदिर असू देत, एवढ्या सगळ्यांचा जर गोळा बेरीज केली तर सहज काकडे साहेब लाखो लोक प्रसाद घेतात. म्हणजे बघा बाळूमामांनी पहिली व्याख्या निर्माण करून ठेवलेली आहे की तुम्ही मला देव म्हणताय पण माझ्या सारख्याला सुद्धा पोटाच्या अन्नावरती घडी राहावं लागतं. म्हणून तुम्ही कसं राहायचं, तुम्ही कसं वागायचं हे जर कलियुगामध्ये जर साच्या आणि जर ढाच्या जर कुणी जर घालून दिला असेल तो माझ्या देवाला बाळूमामाला घालून दिला. असो शेठजी म्हणते तुझ्या मुलग्याला अजिबात पगार वगैरे देणार नाही कारण तुझा मुलगा खुळा आहे, त्याला काही सुद्धा व्यवहार कळत नाही. ठेवणार असेल तर पोटाच्या अन्नावरती ठेव. वडिलांनी विचार केला म्हणाला तिकडे बोलायचं असेल तुम्ही थांबणार आणि जीवाच्या अंतकरणाचं सांगायला पोटाच्या अन्नावरती घेऊन घेतो नाहीतर आल्या पाहुणे घेऊन जा. साहेब वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले. दैवगती आणि कर्मगती ही कुणाला सोडत नसती. बाळूमामांच्या वडिलांनी विचार केला म्हणाला की घरची परिस्थिती हलाखीची आहे, काम करून आणावं त्यावेळी चूल पेटावी अशी परिस्थिती बाळूमामांची होती. किंबहुना या निमित्तानं का असणार एखादं पोट बाहेर भागतंय म्हणून बाळूमामांच्या वडिलांनी विचार केला की बाळूमामांना गडी ना देणं ना घेणं फक्त पोटवर जेवायचं साहेब आणि काम करायचं. असं म्हणते जसा या बाळूमामाने या चंदुराज शेतीच्या माड्यामध्ये पाऊल ठेवला तशी साहेब लक्ष्मी बाळूमामांच्या पाठी राहून आली. या चंदुराज शेतीचा व्यापार तंबाखूचा होता. या तंबाखूच्या व्यापारामध्ये भरभराटी निर्माण झाली. हा पॅनल त्या ठिकाणी सोने लागलं पण याच्यामध्ये अनेक घटना इथं घडली. आता मात्र साहेबांची गोष्ट इथं तंतोतंत खरी ठरली. मगापासून थोडीशी
खरी होती काय होती, पण यावेळी बघा धनगराचा पोरगा म्हणून या चंदुला शिजीच्या या जैनाच्या म्हातारी काय केलं, हे धनगराचा पोरगा याची आपल्या शिवाची होती म्हणून साहेब जेवणासाठी स्पेशल त्याला रोज कुठली पाठी द्यायची, रोज कुठली एका डोळ्याची स्पेशलच पाठी तांबे आणि वाटी बाळून मला जेवणासाठी दिला. का बरं की हे धनगराचं पोरगं याची आपल्याला शिवाशी होती. बाळू मामांना त्या वाड्यामध्ये साहेब गायला राखायचंच काम. बाळू मामा दिवसभर अगदी मनसोक्त गायला चारा देणार, रानोमा फिरवणार आणि संध्याकाळी आपल्या गोट्यामध्ये त्या गायरांना घेऊन येणार, गायरांना बांधणार, पाणी चारा व्यवस्थित देणार आणि ज्यावेळी जेवणाची वेळ येईल त्यावेळी ही जैनाची म्हातारी धनगराचं पोरगं आहे आणि याची आपल्या शिवाशी होती म्हणून वर्णच बाळू मामांना वाटत. असे बरेच दिवस गेले. जसा काय बाळू मामाने या वाड्यामध्ये प्रवेश केला तसा साहेब तसं बाबा चांदी होती तिथं सोनं मिळालं, रिद्धी लागू आली, माती झाली तरी सोनं मिळालं. म्हणजे एवढं सगळं त्या वाड्यामध्ये वैभव लक्ष्मी लागू लागली. पण हे धनगराचं पोरगं आपल्या गडी राहिल्यापासून आपलं चांगलं दिवस आल्यात याचा किंबहुना सुद्धा मनाला स्पर्श ह्या चंदुला शेजीच्या मनामध्ये निर्माण होईल. म्हणून या धनगराच्या पट्ट्यानं काय केलं माहितीये काय, बाळू धनगर सुद्धा असा कसं नाही, मला मी बाळ्या धनगर म्हणते. बाळूला काय म्हणते, मला बी बाळ्या धनगर म्हणते, ही बी लई नाळ करूच आहे. म्हणून बाळूमामाने आपला आराध्य विठ्ठल गणपतीचं स्मरण केलं, हरसिद्धनाथांचं स्मरण केलं आणि कुण्या एका रात्राला आपला मला जेवतेला थाळीला चमत्कार करायचा. बाळूमाने काय ठरवलं, म्हातारी अशी कशी वागणार नाही, हे जैनाचं कुटुंब असं तसं वागणार नाही. मध्याच्या टायमाला जेवती आणि थाळीची गोट्याला होती ना काही गोट्याला, त्या गोट्याच्या दिशेनं बाळूमामा चिमटभर म्हणणारा फुकून दिला. जसा काय चिमटभर म्हणणारा फुकून दिला तसं बाळूमामा निधनातून झाला. आता काय करतात बघूया. आणि त्या टाकीतून प्रकाश बाहेर पडू लागला. जसा का हिरा चमकतो ना तसा लाईट गोट्यात प्रकाश पडू लागला आणि इथं जी गरीब माणसं होती ना ती त्या प्रकाशाने जागी झाली आणि बघतात तर काय, जेवती आणि जी बाळूची जेवती थाळी होती त्या थाळीतला कसा प्रकाश पडा लागलेला आहे. म्हणून सगळी गरीब माणसं उठली आणि त्या चंदूला शेजीला उठवलं आणि त्या माताला उठवलं. तो बाळू तो धनगराचा साहेब कसल्या भानामती करायला बघा, माझ्या देवावरती आळ काय बघा, कसल्या भानामती करायला बघा, कसल्या करण्या करायला बघा. प्रकाश लागला पडायला आणि ज्यावेळी चंदुला शिजीच्या म्हातारीनं ती थाळी साहेब बघितली, जशी थाळी बघितली तशी साहेब जैनाचा देव बस्ती होय या बस्तीचं दर्शन बाळूमामाने त्या थाळीला दिलं. मनातल्या मनात ती म्हातारी म्हणाली, अरे भाड्या हो बस्या हो, तू बाळू काय करणी तिच्या डोक्यात सुद्धा येईना. तिला फक्त जो जैनाचा जो बस्ती होता ना तोच लागला दिसायला. म्हातारी विचार केला, म्हणाला ही बाळूची जेवतेली थाळी सामान्य नाही, मोठी चमत्कारी गीत आली आहे. कारण या थाळीमध्ये काय झालेला आपला देव दिसलेला आहे. तेव्हा ही थाळी काय करायची, बाळूला अजिबात द्यायची नाही. म्हणून काय ते त्या म्हातारीनं बघा ती जेवतेली थाळी बाळूमामाची आपल्या देवपूजेला ती म्हातारी घेऊन गेली. त्या म्हातारा तुझं कळलं की बाळूच केलेला
देवाला द्यायला पदर नाही घ्यायला. अरे तुला बाळूमामाचं महत्वच कळलं नाही तर चिमटभर ईदभर जमीन सुद्धा काय बाळूमा ठेवणार. पुढे आहे का सकाळ झाली बाळूमा नेहमीप्रमाणे गाई पुढे राखायला गेले आणि जेवत्या वेळेला बघतात तर आपली साहेब थाळी आहे. बाळूमांना फार वाईट वाटले की ज्या उद्देशाने मी त्याला देव राखीला होता तो उद्देश त्यांना कळाला नाही. त्यांना मात्र ती थाळीच महत्वाची वाटली. अरे पण कुणाच्या थाळीमध्ये देव दिसला कुणाच्या रूपात देव दिसला याचं भान नाही. श्रीमंतीचा माज हो साहेब जसा या सरकारला सत्तेचा माज आला ना प्रत्येक वेळी वापर करून घेतात. खरोखर धर्माचं राजकारण करून डोकी फोडणाऱ्यांची जी राजकीय लोकांची अवलाद आहे ना ते मर्द नाही ते नामात आहे. होय साहेब. अरे बाबा किंबहुना जराची नाही तर मनाची लाज बाळा. साहेब नाही असं झालं. असो बाळूमामा बसतात तर आपली थाळी नाही. बाळूमामांच्या मनाला फार मोठी वेदना निर्माण झाली की जी जेवत्याने थाळी घासून 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 एक छिद्र पडलं होतं आणि ती कुठली म्हणून ती थाळी दुसरी घ्यावी. ड्रेस चांगला आहे तो फाटलाय म्हणून त्याला टाकून द्यावं नाही चालत. माणूस एखादा कार्यकर्ता लागला म्हणून मी टाकून द्यावं साहेब नाही चालत. असं त्याचं संयमन केलं पाहिजे आपण. तुम्ही म्हणत असाल की दोन्ही महाराजांचं माझ्यावर काय बोट येतंय नाही मला माहितीच नाही मला माहित साहेब. किंबहुना माझ्यामध्ये असं समजा की आता बाळूमामा सज्ज मेला. हा एक भारताची लोकसंख्या किती आहे 140 कोटी. या 140 कोटी जनतेतून बाळूमामाने मला निवडलेला आहे. हा माझा कदाचित सांगतोय हा मला स्वार्थ समजा तर सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. 140 कोटी जनतेतून बाळूमामाने मला भागवण्यासाठी साहेब निवडलेला आहे आणि ते माझं पवित्र समजा किंवा माझ्या कुळाची पुण्य समजा किंवा माझ्या कुळाला दिलेली ती दिंडी समजा किंवा माझ्या तुम्हाला कुळाच्या समजा तुम्हाला जे समजायचे समजा म्हणून मी भाग्यवंत आहे. म्हणून बाळूमामा म्हणतात की माझ्या पुजाऱ्याच्या तोंडातून गेलेला शब्द बाळूमामाने आंदोलन केलं साहेब की माझी जुनी थाळी असेल तर तुम्ही जेवणार अन्यथा मी जेवणार नाही. ती म्हातारी म्हणाली अरे बाळू तुला काय शाळा तू अरे ती तुझी ताई कुठली होती त्याच्यातून जे जेवत होता ते अन्न सांडत होत म्हणून तुला नवीन ताळी वाटी देतो याच्यामध्ये गपगुमात जेव. बाळूमामाने आंदोलन केलं. आता तुम्ही सुद्धा आंदोलन केलं ना घरात बसून की काही जण झालं तरी आम्ही कार्यक्रम अजिबात जाणार नाही. तसं आंदोलन ते आंदोलनाचा सुद्धा प्रकार आहे. तसं बाळूमामाने हट्ट धरला की माझी जुनी थाळी असेल तरच मी जेवणार अन्यथा जेवणार नाही. बाळूमामा साहेब त्या चंदुरा शिजीच्या वाड्याला 3 दिवस अन्न आणि पाण्याचा त्याग केला. चंदुरा शिजीची म्हातारी निघाली तेव्हा अगोदर आमचा समाज जेवढा शांत तेवढा काय असतो कोणाच्या बाजूला असतो पासून त्यावेळेला ठिकाणी हे जर धनगराचं पोरग आपल्या वाड्यात जर मरून पडलं तर धनगर समाजाची वाढ आहे. आमच्या वाड्याची माती सुद्धा काकड्याचं काय काय म्हणजे आपल्या समाजामध्ये देव सुद्धा होता आणि बापू बिरू वाटेगावकर सुद्धा होता.
असो ती म्हातारी घाबरली आणि म्हणते मुलग्याला म्हणते बाबा त्यावेळेस या बाळूला काय कर तिच्या घरला सोडून ये. पर्यायी अन्नपाण्याचा त्याग केलाय कोण घेऊन गेला. पण जसं काय बाळूमामाला उपवाशी ठेवलं साहेब सांगतो तुम्हाला तशा पद्धतीने त्या वाड्यामध्ये दूरदशा निर्माण व्हायला सुरुवात झाली. जी लक्ष्मी पाणी भरत होती जी लक्ष्मी पाणी भरत होती त्या लक्ष्मीला बाळूमामाने काय आदेश दिला असेल. बाळूमामांना आपल्या घराकडे घेऊन जाण्यासाठी चंदुला शिर्डी चालले आणि बाळूमामाने सांगितलं या बाळ्या धनगराची आवेदना या वाड्यामध्ये झालेली आहे. कुठे झालेली आहे या वाड्यामध्ये बाळ्या धनगराची आवेदना झालेली आहे. तेव्हा तू इथं राहणार का माझ्या बरोबर येणार सांग. म्हणून डाव्या पायाचा अंगठा माझ्या बाळूमामाने त्या वाड्याला उठवला. नुसता बाळूमामाने डाव्या पायाचा अंगठा नुसता जर उठवला तर एवढी दूरदशा आणि उजव्या पायाचा जर भार दिला असता तर काय झालं असतं साहेब. वाड्याची माती सुद्धा राहिली नसती. ज्या चंदुला शेठजीच्याकडे 150 एकर जमीन होती 101 कारकून कामाला होते. आज त्याच वाड्याची दूरदशा जर बघितली तर साखर आणि कापूर नारळ विकायसाठी माझ्या भगवंताच्या मंदिरासमोर बसतात साहेब. ही आहे माझ्या बाळूमामाची आशीर्वादाची सुद्धा ताकद आणि शापाची सुद्धा ताकद. म्हणून म्हणतोय बाळूमामा हे कोण आहेत हे तुमचं तुम्ही ओळखून घ्या. हे लहान वयाचा प्रकार सांगणार साहेब. वय किती आहे बाळूमामाचं 12 ते 14 वर्षाचं वय आहे. लक्ष्मी बाळूमामाच्या पाटलाने वाड्यात थांबली नाही. वाड्याची दूरदशा आजच आहे. किंबहुना थोडी आता ते भक्ती मार्गात असल्यामुळे त्या शापाची दंडता कमी झालेली आहे. तीव्रता कमी झाली. पुढे जायचं सर बस ना ऐकायचं बर. कोल्हापूरचा एक किस्सा होता ना ते सोडता बाया मग साहेब माझ्या देवाला पहिला आहे आई वडिलांना दुसऱ्याची काय ताप होती हो. त्याने 7 जन्म घेतले तर तसं होणार नाही. सुरुवात शिवायच्या लाकडीपासून सुरुवात झाली. अरे म्हणजे बाळू सोन्याच्या घासाला लाभ मारणारास त्यांना कुठं माहिती आहे लक्ष्मी माझ्या पाटणाऱ्यामध्ये सोन्याचा त्या घासाला लाभ मारणारास 2 वेळचं पोट भरून खाईत होतास. तुला काय जातं त्या नव्या थाळीत जेवायला साहेब. कसा देव माझं जेवण त्यामध्ये त्याचं नाव आहे बाळू धनगर. आठवादी असणारा माझा देव आहे. तू भक्तीला असू दे तुमची परीक्षा होणार. विचार केला मला की बाळू असा तसा सुधारणार नाही. याचं लग्न केलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे पाण्याला पण वाशी बांधण्याची पद्धत. हा धनगर आडगा आहे हो. हा धनगर जो आहे ती भक्तीला कुठून एवढा कार्य पार पडले एवढा विश्वास जपणारी आमची जमात आहे. म्हणून पायऱ्या सुद्धा आशीर्वाद होते. आणि बाळूमामा तर 12 ते 14 वर्षाचे झाले होते. घरच्या विचार केला म्हणा आता हा बाळू असा तसा दिवस उभारला नाही. या पट्ट्याचं आम्ही बघत होतो दिवाळी झाल्यानंतर होईल पण नाही झालं. आता गुढी पडवाला पण तेव्हा हेच केलं. सर्व्हिसेस झालं होत आहे.
तुम्ही पुढे आला कधी आई एवढी म्हणाले गावाचं गाव एवढं ठेवलंय बरोबर आहे त्यांचं सुद्धा. पण आपल्या समाजामध्ये पूर्वी अगदी लहान असणारच लग्न होत होते, त्यांचं काय चुकीचं नव्हतं. आणि आई वडील म्हणते साहेब बाळू तुझं आता लग्न करूया म्हणजे तू सुदर्शील, म्हणजे तुझ्या नाकावरचा राग थोडा कमी. लग्न केल्यानंतर तू सुधारतोस का बघूया. पण माझा देव ज्याला ठरवूनच अवतार घेतलाय जगाचं कल्याण करायचं, स्वतःकडे बघायचं नाही. तो भले लग्न करेल का, लग्न करेल का. माझा देव म्हणाला साहेब अंत करा. तो म्हणत होता आई बाबा माझ्यासारख्याची लग्न होत असतात, माझ्यासारख्याची लग्न होत असतात, तुम्ही माझं लग्न करू नका. आई वडिलांनी बाळू मामाची खुल्यात गणना काढली. हा असाच बडबडतो याचं कोण म्हणावी. आई वडील काय म्हणाले, हा असाच बडबडतो याचं कोण म्हणावी. म्हणून एक नावाने विसरले तिकडे सगळं आले ओळखतो रात्री बरोबर झालं असतं. बाळूमामांच्या देवाला आता ही घरची माझं लग्न केल्याशिवाय राहणार नाहीत, पण मला लग्न करायचं अजिबात नाही. म्हणून बाळूमामाने काय केलं, बाबा हो गाव शिव सुटली. आत्ताची मुलं कसे करतात, लग्न करत काय म्हणून कुठे नसून फुगून गोव्याला येतात. गोव्याची मुलं मुंबईला येतात, बेळगाव जातात. कारण का कोळेकर साहेब आपल्या मुलग्याच काय बघायला झालेले नुसतं राजकारण करत आहेत. म्हणून पण मुलगी बघून गेली हो तुझ्या आत्ताचे नवरदेव असे तुमचा मुलगा उठायला आहे ना, तुम्ही सोचला मला